मित्रांनो, सात बहिणी या डोंगरावर येण्याचं कारण, त्यांच्या मागा इतिहास मी इकडून तिकडून ऐकून माहिती गोळा करून तुम्हाला सांगतो इथला शॉर्टकटमध्ये इतिहास। तर सात बहिणींच्या वडिलांचं नाव होतं गोवारी आणि ते राहत होते नवतड या गावाला आणि त्याला होत्या 7 मुली 1 मुलगा आणि 7 मुलींचं नाव आहे अंबाई, निंबाई, मुक्ताई, सरस्वती, लक्ष्मी, महाकाली, दुर्गा आणि 1 मुलगा, म्हणजे एकूण होते 8 जण त्याला। आई बाबांनी दोघांनी लहान असताना आपल्या मुलाबाळाला इथं या जंगलात आणून भुलव भालव करून सोडून दिले, कारण की पहिलीची जी परिस्थिती मोठी गंभीर आणि गरीब होती, म्हणून त्यांच्याच्यानं पोषण न झाल्या मुली म्हणजे त्या 7 बहिणी म्हणून या जंगलात सोडून दिल्या त्यांनी। यार, मला असं ऐकून ना तर खूप वाईट वाटलं, कारण की आई बाबानं त्याच्या असं केलं की करायला नाही पाहिजे, पण पहिल्याची जी परिस्थिती, पहिल्याचा काळ त्याचं असं काहीतरी द्यायचं तर प्रॉब्लेम वगैरे तर आपण समजू शकते। आता तर काय करायचं, आता जसं झालं तसं। तर मित्रांनो, आपण इतिहास जर एक सांगला तर एक सत्वधार आहे। तर 7 बहिणीच्या जे आपण डोंगरावर चढतो तो डोंगर आहे 400 फुटाचा। तर या 400 फुटावरच्या डोंगरावरून आपल्या मनात विचारानुसार किंवा मनोकामना आपली जे काही असेल ते तर आपण जर मागली तिथं पूर्ण होते का ना म्हणते। जवळ सोनापूर या गावामध्ये आहे, तिथले ते लोक वगैरे असे म्हणतात का ना, आता होतंय असं नाही, कारण की आपल्याला प्रूफ पण पाहायला भेटते। ज्याची कोणाची जर मनोकामना तिथं पुरी झाली ना, आपण सातबनच्या डोंगरावर चढत असताना एक मंदिर आहे, त्या मंदिरापाशी तुम्ही नोटीस करा, तिथं नाही काही पाळणा आहे लोखंडी, तिथं सजेशन मध्ये आपल्याला दिसून पडते नाही का, तिथं पाळणा वगैरे आहे। तिथं ज्याची कोणाची इच्छा कंप्लीट झाली त्यानं आणलाय तो पाळणा, तो आपला गोष्ट आहे। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पण आपण मागू शकता।